नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उष्ण वाळवंटी प्रदेशाविषयी माहिती पाहणार आहोत. उष्ण वाळवंटी प्रदेशाचं स्थान हे विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला 20 अंश ते 30 अंश अक्षरवृत्तादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. मुख्यतः हे उष्ण वाळवंटी प्रदेश खंडाच्या पश्चिम भागात आढळतात आणि जगाच्या सुमारे 25% वाळवंटे ही वाळूची पाहायला मिळतात. या उष्ण वाळवंटी प्रदेशात खालील प्रदेशांचा मुख्यतः समावेश होतो, ज्यामध्ये सहारा वाळवंट, उत्तर आफ्रिका, कलरी वाळवंट, दक्षिण आफ्रिका, कोलोराडो वाळवंट, मेक्सिकोचं वाळवंट, उत्तर अमेरिका, अटाकामा वाळवंट, दक्षिण अमेरिका, थरचं वाळवंट किंवा भारतीय महावाळवंट, त्याच्यानंतर गोबी वाळवंट जे मंगोलिया आणि चीनमध्ये स्थित आहे. याशिवाय नामिबियाचं वाळवंट, ऑस्ट्रेलियाचं वाळवंट, कराकुम वाळवंट जे तुर्कस्थानमध्ये आहे. याशिवाय कॅलिफोर्नियाचं वाळवंट आणि नेगेव जे इस्रायलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या उष्ण वाळवंटी प्रदेशाचं जे तापमान आहे ते उन्हाळ्यात 30 ते 40 डिग्री सेल्सिअस इतकं जास्त असते, तर हिवाळ्यात तापमान 20 ते 25 डिग्री सेल्सिअस दरम्यान आढळते. उष्ण वाळवंटी प्रदेशाचं तापमानाचं जे वैशिष्ट्य आहे, तर दिवसा अतिशय उष्ण तापमान या भागात पाहायला मिळते. उष्ण वारे देखील या भागातून मोठ्या प्रमाणात दिवसा वाहतात, तर रात्री या भागात मोठ्या प्रमाणात कडाक्याची थंडी पडते. पर्जन्याचं प्रमाण बघितल्यास फार कमी पाऊस या भागात पडतो. 12 सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्याचं प्रमाण उष्ण वाळवंटी प्रदेशात आपल्याला पाहायला मिळते. उष्ण वाळवंटी प्रदेशातील वने मुख्यतः काटेरी कमी उंचीची आढळतात. पर्जन्याचं प्रमाण कमी असल्यामुळं या भागात काटेरी वनं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये कॅक्टस, निवडुंग, घायपात, खजूर आणि बाभूळ या प्रमुख वृक्षांचा समावेश होतो. याशिवाय छोटी झुडपं आणि गवत देखील काही प्रदेशात आपल्याला पाहायला मिळते. उष्ण वाळवंटी प्रदेशातील वनांचं जे वैशिष्ट्य आहे, तर अतिशय छोटे ही वनं आढळतात. यांची मुळं अतिशय खोल पाण्याच्या शोधात गेलेली असतात. पानाचं रूपांतर काट्यात झालेलं असते आणि पाण्याच्या वर चिकट असा द्राव असतो, जे बाष्पीभवनापासून रोखण्यास मदत करते. ही उष्ण वाळवंटी प्रदेशातील वनांची प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्राणी संपत्ती पाहिलं तर वाळवंटी प्रदेशात उंट हा एक प्रमुख प्राणी आहे, ज्याचा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. याशिवाय इतर प्राणी देखील आपल्याला उष्ण वाळवंटी प्रदेशात पाहायला मिळतात. उष्ण वाळवंटी प्रदेशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जमाती प्रामुख्याने आढळतात, ज्यामध्ये सहारा वाळवंटात बदायुनी ही जमात आढळते. कलरी वाळवंटात बुशमेन ही जमात आढळते. ऑस्ट्रेलियामध्ये ॲबॉरिजिन्स आणि बिंदिबू या जमाती आपल्याला पाहायला मिळतात. या जमातीचं जे प्रमुख अन्न आहे ते मुख्यतः यांच्या आहारात खजूर, उंटाचं दूध आणि मांस हे यांचा समावेश पाहायला मिळतो. एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परीक्षेच्या दृष्टीने उष्ण वाळवंटी प्रदेशाविषयी माहिती पाहिली आहे. विविध परीक्षेत याविषयी बऱ्याचदा परीक्षेत प्रश्न विचारले गेलेत आहे. सदर व्हिडिओ आपणास आवडला असेल, सदर माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.